नागपुर में चोरों के हौसले इतने बुलंद हो गए कि चोर बिना किसी खौफ के चोरी की घटना को अंजाम दे रहे हैं। ऐसा ही एक ताजा मामला जरीपटका हद से सामने आया है। शातिर चोर ने बिना किसी डर से बौद्ध विहार में चोरी की घटना को अंजाम दिया। जरीपटका इलाके में बौद्ध विहार से गौतम बुद्ध की पीतल की मूर्ति और दान पेटी से नकदी चोरी करने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। यह घटना 7 अगस्त की रात हुई थी, जब अज्ञात चोर ने मंदिर का गेट तोड़कर करीब 15,000 रुपए की पीतल की मूर्ति और 6,000 रुपए नकद चोरी कर लिए। पुलिस ने सीसीटीवी फुटेज और तकनीकी जांच के आधार पर मुख्य आरोपी सागर बबन बोरकर को दबोच लिया, जबकि उसका साथी नितेश गिवगांवकर अभी फरार है। पुलिस ने चोरी की गई मूर्ति बरामद कर ली है और फरार आरोपी की तलाश जारी है। इस कार्रवाई में जरीपटका पुलिस की टीम ने अहम भूमिका निभाई। 8 तारखेला सकाळी आपल्याला पोलीस स्टेशनला जरीपटका पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की विश्वासनगरमध्ये नवचैतन्य बुद्धविहार आहे, त्याच्या गेटचा ताळा तोडून आतमध्ये दानपेटी तसेच तिथे असलेल्या मूर्त्यांपैकी गौतम बुद्धांची एक मूर्ती चोरीस गेलेली आहे। त्याप्रमाणे आपण तात्काळ त्या नवचैतन्य बुद्धविहारच्या अध्यक्षांची फिर्याद नोंदवून आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये साधारण 3 फूट उंचीची पितळी गौतम बुद्धांची मूर्ती, आणखीन रोख रक्कम जी दानपेटी दिली असली अंदाजित रोख रक्कम 6,000 असा गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय डीसीपी झोन 5 साहेब, एसीपी जरीपटका विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या दोन्ही डीबीचे अधिकारी एसआय जंगलवाड, एपीआय मोरखडे त्यांच्या टीम तात्काळ कामाला लागल्या। सदर तपास करत असताना तांत्रिक मुद्द्यावरून आपल्याला तसेच 101 सीसीटीव्ही तपासून आपण आरोपी निष्पन्न केले। निष्पन्न केलेल्या आरोपीचा शोध घेऊन आपण त्याचा पाठलाग करून सागर बोरकर जो राहणारा मानकारपूर इथला आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याबरोबर दुसरा साथीदार जो आहे नितेश गिरगावकर हा सध्या फरार आहे। आपण अटक केलेल्या आरोपीकडे कसून तपासणी केली असते, चौकशी केली असते, त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल करून यातील जी गौतम बुद्धाची मूर्ती एका घरात लपून ठेवल्याचे सांगितल्यावरून आपण ते मेमोरंडम पंचनामा करून एसआय जंगलवाड यांनी ती मूर्ती जप्त केलेली आहे आणि अशा प्रकारे गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्यातला एक आरोपी अजून फरार असून त्याच्याकडे त्या दानपेटीतील रक्कमही त्याच्याकडे आहे, तो मिळून आल्यानंतर ती देखील जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे। सदरचा गुन्हा उघडकीस येण्यामध्ये माननीय डीसीपीसो, माननीय एसीपीसो यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त झालेलं आहे। ते घरफोडीची चोरीच्या उद्देशाने जी काही घटना घडलेली आहे ती संपूर्णपणे चोरीच्या उद्देशाने आहे, त्यामागे इतर कुठलाही उद्देश नसल्यामुळे सदर घटना ही घरफोडीची घटनेप्रमाणे कलम लावण्यात आलेले आहे।